जय गजानन मंडळी. सकाळी उठून पाहते काय, घराच्या बाहेर आमच्या अंगणाच्या तारावर 2 चिमण्या भांडण करू राहिल्या. हिचं भांडणच पाहत बसली मम्मी लहान लेकरासारखं. भांडण पाहता पाहता संध्याकाळ झाली. भाव म्हणत, बाई संध्याकाळ झाली ना, आता काहीतरी बनव बरं चांगलं. मग भावानं ब्रेड आणली होती. मग म्हणे ब्रेड पकोडेच बनवून द्यायची, चहा संग कमी खात नाही. मग का आईनं आलू उकळून ठेवले. मग बेसन घेतलं, बेसनात सांबार टाकला, हळद नमक टाकलं, पुरं मिक्स करून घेतलं. मग पाणी टाकलं, पाण्याचं एकदम पतला पतला घोल बनवून घेतला. आता हे आपलं ब्रेड पकोडसाठी रेडी आहे. मग आलू घेतले, आलू साफ करून घेतले पूर्ण. मग ठेवली भाऊ कढई. मग कढईत काय टाकलं, तेल टाकलं पहिल्यांदा. त्याच्यात टाकलं मोहरी जिरं, चांगलं तळकू दिलं. मग टाकलं त्यात मग आला कांद्याचा नंबर. मग कांदा टाकला, चांगला भरभरून कांदा टाकला, एकदम मस्त त्याला होऊ दिलं तेलात. मग टाकले वाटाणे. वाटाणे आपल्याला लय आवडतात बा, म्हणून वाटाणे मी टाकून दिले त्याच्यात. वाटाणे होऊ दिले. मग टाकलं त्यात लाल तिखट, हळद आणि मीठ. ते चांगलं होऊ दिलं तेलात. त्याच्यानंतर त्यात आलू टाकले आणि वरून टाकला सांबार आणि ते चांगलं कुस्करून घेतलं कढईत. हे आता ब्रेड पकोड्याच्या अंदर भरायसाठी फिलिंग आपलं रेडी आहे. मग ब्रेड घेतले. ब्रेडची साईज लहान होती म्हणून डायरेक्टच घेतले. ते पूर्णचा पूर्ण ब्रेड बेसनात बुडवला आणि तो टाकला भाऊ कढईत. कढईत टाकल्याबरोबर त्याला असा कलर आला जबरदस्त. बाबा याले तेवढ्यात म्हणत, बाई झालं नाही का अजून रेडी? म्हणलं वाचुराला बाहेर लोक. म्हटलं या बसा बसा, 2 मिनटं थांबा फक्त. उलट पुलट करून घेतला आणि मस्तपैकी तयार झाला आपला ब्रेड पकोडा. पापा हे लाल मिरची संगीती जबरदस्त. त्यासोबत केला टोमॅटोचा रस्सा. या मग खायले.